हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी बोंबल्या हे शेंगा घेतलेल्या आहे, बोंबल्या घेवड्याच्या. हे छान मी निसून घेतलेले आहेत बघा, आणि असे तुकडे करून घेतलेले आहेत. तर आपल्याला हे शेंगा स्वच्छ पाण्याने 2 पाण्याने धुवून घ्यायच्यात. तर आता हे बाउलमध्ये एका टाकून घेऊया, आणि हे शेंगा आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्यात. मैत्रिणींनो, खूप छान रेसिपी आणि झटपट आणि तोंडाला चव येणारी अशी रेसिपी आहे ही. खूप छान हे शेंगाची भाजी होती. स्वच्छ अशा शेंगा आपल्याला ह्या धुवून घ्यायच्या, चोळून चांगल्या. आणि थोडी वेगळ्या पद्धतीने भाजी मी बनवणार आहे. पाहू शकता स्वच्छ धुवून घेतलेले आहे, पाणी सर्व काढून घेतलेले आहे शेंगांचं. तर आता मी काय करणार आहे, पाहू शकता इथे मी कढई ठेवलेली आहे गॅसवर, आणि कढईमध्ये पाणी टाकून घेतलेले आहे. तर पाणी आपलं गरम झाल्याच्या नंतर आपल्याला हे शेंगा ह्या पाण्यामध्ये टाकून द्यायच्यात, आणि वाफेवर आपल्याला हे शेंगा जरा 50% शिजून घ्यायच्यात बघा. म्हणजे शेंगांचा कसा उग्र वास असतो ना, तो उग्र वास थोडा निघून जातो. 1-2 मिनिटं आपल्याला शेंगांवर वाफेवर शिजून द्यायच्यात जरा. आणि ही भाजी आपल्याला एकदम सुक्की बनवायची, पातळ करायची नाही किंवा ओलसर पण करायची नाहीये. सुक्कीच बनवायची, नुसती फ्राय करायची आपल्याला. आणि मैत्रिणींनो, ही भाजी कशी पण करा, खायला खूप छान लागती, खूप घेवड्याची शेंगाची. त्यानंतर इथे बघा मी आता साहित्य घेतलेले आहे. कोथिंबीर घेतली, लसूण घेतलाय, आणि त्यानंतर इथे 1 टमाटा घेतलाय, 1 कांदा घेतलेला आहे. तर आपल्याला काय करायचंय, हे लसूण आपल्याला एकदम बारीक असा चिरून घ्यायचा आहे. तुम्ही ठेसून पण घेऊ शकता किंवा मिक्सरला बारीक पेस्ट पण टाकू शकता करून. मी इथे चिरून घेणार आहे, आणि ह्याला मी वाटण वगैरे काही नाही टाकणार, एवढंच साहित्य टाकणार आहे. थोड्या साहित्यामध्ये पण ही भाजी खूप छान होती. तुम्ही एकदा करून बघा. मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय कमेंट करून मला नक्कीच सांगा. आवडला तर मैत्रिणींना शेअर करा, छान छान कमेंट करा. पाहू शकता लसूण आपला चिरून झालेला आहे छान. तर मी इथे कोथिंबीर घेतली होती, स्वच्छ धुवून कोथिंबीर घेतली, ती पण आपल्याला बारीक चिरून घ्यायची. पाहू शकता तुम्ही. अशा पद्धतीने कोथिंबीर आपली छान चिरून झालेली आहे. त्यानंतर इथे मी 1 टमाटा घेतलेला, तो टमाटा पण आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे बघा. टिफिनसाठी मैत्रिणींनो झटपट होणारी रेसिपी, सकाळची घाई गडबडीमध्ये. आणि हे शेंगा असं पाण्यामध्ये न उकळता तशी पण फोडणी दिली ना तरी पण शेंगाची भाजी खूप छान होती. पण मी अशा पद्धतीने करणार आहे. एकदा तुम्ही पण असं ही पद्धत तुम्ही करून बघा, खूप छान होती ही भाजी. ते टमाटा पण आपला बारीक चिरून झालेला आहे. आणि इथे मी 1 कांदा घेतलेला आहे बघा. आपल्याला आता कांदा चिरून घ्यायचा आहे. कांदे तुमच्या अंदाजे तुम्ही 1-2 जास्त पण टाकू शकता, असं काही नाही. पण मी इथे 1च कांदा यूज करणार आहे. कांदा आपला छान बारीक चिरून झालेला आहे. त्यानंतर आता इथे मी काय केले बघा, पाणी सर्व ह्याच्यातलं शेंगा आपल्या बाउलमध्ये काढून घ्यायच्यात. त्यानंतर कढई गॅसवर ठेवून घ्यायची आपल्याला. कढईमध्ये आपल्याला साधारण 1 पळी तेल टाकून घ्यायचे. तुम्ही तुमच्या अंदाजे तेल कमी जास्त करू शकता. तेल तापल्याच्या नंतर आपल्याला इथे काय करायचे, मोहरी टाकून घ्यायची बघा.
मोहरी आपली छान तडतडली ना, त्यानंतर इथे जिरं टाकून घ्यायचे आपल्याला. अर्धा चमचा जिरं टाकते मी. आणि जिरं पण छान फुललं ना, त्यानंतर इथे लसूण टाकून घ्यायचं आहे. लसूण मी छान बारीक चिरून घेतलेला, तो टाकून देणार आहे. आणि हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, लसूण चांगला तेलावर परतून घ्यायचं आहे. लसूण छान परतल्याच्या नंतर इथे मी मीडियम साईजचा एक कांदा बारीक चिरून घेतलेला, तो टाकून दिलाय. आणि तेलावर कांदा पण छान परतून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे टमाटा टाकून घ्यायचा आहे. बघा, मी एक टमाटा बारीक चिरून घेतलेला, तो टाकून दिलाय. हे सर्व आपल्याला तेलावर कांदा टमाटा छान परतून घ्यायचे. छान परतल्याच्या नंतर मैत्रिणींनो, मी 1 चमचा हळद टाकून घेतलेली आहे. बघा, हळद पण आपल्याला मस्त तेलावर परतून घ्यायची कांद्यासोबत. त्यानंतर किचन किंग मसाला घेतलेला आहे 1 चमचा. त्याने भाजीला खूप छान टेस्ट येते आपल्या. आणि कांदा मसाला घेतलाय बघा मी 1 चमचा धना पावडर घेतलेली आहे इथे. आणि अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर कलरची ती घेतलेली आहे. आणि हे मसाले सर्व आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे. जास्त काही मसाले लागत नाही मैत्रिणींनो. हे छान परतल्याच्या नंतर आपल्याला हे खूप घेवड्याच्या शेंगा ह्याच्यामध्ये टाकून द्यायच्यात. आणि हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे. बघा, छान मिक्स झाल्याच्या नंतर काय करायचं आपल्याला पुढे मी सांगते तुम्हाला. खूप सोपी आहे रेसिपी मैत्रिणींनो. इथे कोथिंबीर टाकून घ्यायची बघा. आणि त्यानंतर काय करायचे, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. मीठ टाकून झाल्याच्या नंतर ही भाजी आपल्याला परत छान मिक्स करून घ्यायची. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो. आणि ही घेवड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. त्यानंतर आपण इथे काय करायचे, आता शेंगदाण्याचा कूट बघा, मी 1.5 चमचा शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहे. शेंगदाणे छान भाजून बारीक कूट करून ठेवलेला. कुठाने कसं भाजीला खूप छान टेस्ट येते आणि खायला पण भाजी खूप छान लागते. ते सर्व छान परत एकदा मिक्स करून घ्यायचे आपल्याला. मिक्स झाल्याच्या नंतर आपली भाजी झालेली आहे ही, तर त्यानंतर आपल्याला थोडीशी कोथिंबीर वरून टाकून घ्यायची. तर मैत्रिणींनो, ही खूप घेवड्याच्या शेंगाची भाजी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते पण मला सांगा आणि छान छान कमेंट करा. अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय.